हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी म्हणजे आपण जी डोशासोबत किंवा चपातीसोबत खातो ना, तीच भाजी मी बनवणार आहे. तर ती भाजी बनवण्यासाठी इकडे मी 4 बटाटे सोलून घेतले, शिजवून घेतले होते. ते सोलून घेतले आणि मी चाकून याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. इकडे आहे एक मोठा कांदा, 10-12 पाकळ्या मी लसूण ठेचून घेतलेला आहे. हे आहे मिरची, जिरं आणि लसूण याचा ठेचा आहे. इकडे कढीपत्त्याची 10-12 पानं आहेत आणि इकडे सगळे मसाले आहेत, जिरं, मोहरी, हळद, हिंग. तर आता मी भाजी बनवायला सुरुवात करते. कढईमध्ये मी 1-1.5 चमचा मी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता घालूया मोहरी तडतडली. मध्यम गॅसवरतीच करायचा, बारीक नाही, मोठा नाही. मोहरी तडतडली नंतर मी जिरं घातलेलं आहे आणि घालूया हिंग. हिंगामुळे फोडणी खमखमीत होते, त्यामुळे हिंग घालायचा आणि हिंग पोटाला चांगला असतो आणि भाजीला चव छान लागते. नंतर घालूया कांदा आणि कढीपत्ता आणि लसूण. आता हे मी छानपैकी तळून घेणार आहे. कांदा चांगला मऊ आणि गुलाबी कलरवरती येईपर्यंत आपण तळून घेऊ. इकडे मी कांदा छान तळून घेते. हे बघा, बटाट्याची भाजी ना चवीला तर खूप छान लागतेच, पण पटकन भाजीला काही पर्याय नसेल तर बटाटे आपल्या सगळ्यांच्या घरात असतात. पटकन अशी सुकी भाजी बनवून ठेवायची, किंवा जर आपण फ्रीजमध्ये 4-5 बटाटे उकडून ठेवले ना तर पटकन ही भाजी बनवायला बरी पडते. तर 4-5 बटाटे फ्रीजमध्ये ठेवत जावा, शिजवून ठेवायचे, म्हणजे पटकन भाजी बनवता येते. इकडे कांदा मऊ झालेला आहे. आता घातली मी हळद आणि हा मिरचीचा ठेचा. मिरचीचा ठेचा मी आत्ता का घालते, कारण जर आपण कांद्यासोबत घातला ना तर हा ठेचा आहे, मिरची नाहीये, तर तो करपू शकतो आणि ठसका उठतो. म्हणून मी कांदा तयार झाल्यानंतर मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे. आणि हे बघा, आता छान झालेला आहे मसाला, आपला छान झालाय बटाट्याचा. इकडे मी बटाट्याच्या फोडी करून घेतल्या होत्या, त्याच्यावरती मीठ घातलंय चवीप्रमाणे, धना जिरा पावडर आणि गरम मसाला. तर आता आपण हे फोडणीमध्ये घालूया. आता मी सगळे बटाटे फोडणीमध्ये घालते आणि छान मिक्स करून घ्यायचं. इकडे मी भाजी छान हलवून परतून घेतलेली आहे आणि भाजी तयार झाली आहे. आता फक्त वरून कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घेऊया. हे बघा, झाली आपली बटाट्याची भाजी तयार. चवीला खूप छान लागते. चपाती, भाकरी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता, ब्रेड सोबतही खाऊ शकता, खूप छान लागते.